विधानसभा निवडणुकांचं मतदान काही दिवसांवर आलंय। प्रचार अगदीच 2-3 दिवस उरलेला आहे फक्त, आणि ही सगळी रणधुमाळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला विजयात बदलण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहे, आणि हे आव्हान पार करण्याकरता अजित पवारांना पवारांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आता अजित पवारांनी काका शरद पवार यांच्या विरोधात थेटपणे रणशिंग फुंकलाय असं आपण पाहू शकतो। पुतण्या मुलगा नाही का असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शरद पवारांची भावनिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे। पुतण्या असलो तरी मुलासारखाच ना, अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साद। साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। शेवटच्या निवडणुकीवरूनही पवारांना चिमटे। बारामतीत पुन्हा अजित पवार विरुद्ध शरद पवार। लोकसभा निवडणुकांच्या नंतर आता विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा बारामतीत हाय व्होल्टेज लढत होते। ही लढत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार आहे। अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार लढत असले तरी खरा पडद्यामागचा संघर्ष अजित पवार आणि शरद पवार यांच्यातच आहे। याच संघर्षाची प्रचिती पुन्हा एकदा अजित पवार यांनी करून दिली। अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीवरून जोरदार टोलेबाजी केली आणि पुतण्या मुलासारखाच ना असा सवाल करत उपस्थितांना भावनिक साथ घातली। वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं, तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हटलं कमिट कठीणच झालं, पोरग सोडलं एकदम नातूच काढला। मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे। आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे। एकाच वेळेला पवारांच्या निवृत्तीच्या भावनिक आवाहनाची खिल्ली उडवतानाच अजित पवार यांनी मतदारांना आपणच पवारांचे वारसदार असं सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामुळेच अजित पवार यांच्या या टीकेवर पवारांच्या कन्या आणि अजित पवार यांच्या भगिनी असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासह पवारांच्या राष्ट्रवादीनंही पलटवार केलाय। दादा म्हटलं की मी मुलासारखा आहे साहेबांच्या। अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले। दादा म्हटलं की मी मुलासारखा आहे साहेबांच्या। अर्थात आहेच ना, आम्ही कधी नाही म्हणले। असं काय सांगितलं तुम्ही बोलता, ही शेवटचीच निवडणूक आहे, म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? असं तुम्ही बोलता का दरवेळेस पवार? शेवटचीच निवडणूक आहे, शेवटचीच निवडणूक आहे। त्या बारामतीला पण तुम्ही म्हणा त्यांचं शेवटचं भाषण कधी होणार, म्हणजे तुमच्या मनात काय? बारामती हा पवारांचा बालेकिल्ला, पण आता पवारांमध्येच फूट पडले, त्यामुळे बारामतीकर संभ्रमात आहेत। पण मतदारांनी लोकसभेत सुप्रिया सुळे यांना विजयी करत शरद पवार यांना साथ दिली। त्यामुळेच आता अजित पवार यांच्यासमोर त्यांचा विधानसभेचा गड राखण्याचं आव्हान आहे। हे आव्हान लीलया पेलण्यासाठी अजित पवार यांनी थेट काका शरद पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। याचा अजितदादांना फायदा होतो की नुकसान हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।